महाराष्ट्रातील सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात आपल्या सोलापुरात झाली होती. सोलापुरात महाराष्ट्रातील पहिला सार्वजनिक गणपती विराजमान झाला, ज्याचं नाव आहे आजोबा गणपती. आणि आजही तो उत्सव 140 वर्षांच्या परंपरेने साजरा होतो. या गणपतीचं नाव जितकं वेगळं आहे, तितकाच त्याचा इतिहासही रंजक आहे. कारण असं सांगितलं जातं की लोकमान्य टिळकांना सार्वजनिक गणेशोत्सवाची प्रेरणा याच आजोबा गणपतीच्या उत्सवातून मिळाली होती. लोकमान्य टिळक हे 1885 साली सोलापूरला आले होते. टिळक आणि सोलापुरातील प्रसिद्ध उद्योगपती आप्पासाहेब वारत यांच्यात घनिष्ठ मैत्री होती. जुन्या फौजदार चावडीजवळील श्रद्धानंद समाजाचे पसारे यांनी आपल्या घरी टिळकांना पान सुपारीसाठी आमंत्रित केलं होतं. आप्पा वरद आणि टिळक हे शुक्रवार पेठेतील आजोबा गणपती गणेशोत्सव समारंभात पान सुपारीला गेले आणि त्या कार्यक्रमात एकत्रित येणाऱ्या नागरिकांना पाहून लोकमान्य टिळकांना सार्वजनिक गणेशोत्सवाची कल्पना सुचली. त्यानंतर 1893 सालापासून लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. मग आहे की नाही ही इन्स्पिरेशनल गोष्ट या आजोबा गणपतीची? तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि संवाद सेतूला फॉलो करायला विसरू नका.